नमस्कार. ध्येय MPSC या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे भरती NTPC आणि ग्रुप डी या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणारे रेल्वे भरतीसाठी प्रश्नसंच आपण पाहत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान भाग 6 पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. आणि पहिला प्रश्न आहे, अर्धवायू वेद म्हणून कोणत्या वेदास ओळखले जाते? तर खालील 4 पर्याय दिले आहे, त्यापैकी आपल्याला सांगायचं आहे की अर्धवायू वेद हे कोणत्या वेदास म्हटले जाते. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे, म्हणजे यजुर्वेद. यजुर्वेदास अर्धवायू वेद असे म्हटले जाते. त्याविषयीची माहिती, यजुर्वेदाला अर्धवायू वेद असे संबोधले जाते कारण त्यामध्ये वायूचा किंवा वाद्याचा महत्त्वाचा संदर्भ आपल्याला या ग्रंथामध्ये आढळतो. कोणत्या? तर यजुर्वेदामध्ये आढळतो. आणि यजुर्वेदामध्ये यज्ञ करण्यासाठी लागणारे मंत्र, पूजा, विधी आणि यज्ञाच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व बाबीचा संदर्भ हा यजुर्वेदामध्ये प्रामुख्याने आढळतो. त्यामुळं अर्धवायू वेद हे कोणत्या वेदास म्हटले जाते? तर यजुर्वेदास म्हटले जाते. हे देखील महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2 आहे, यजुर्वेदाचे एकूण किती भाग आहेत? तर यजुर्वेदाचे एकूण 2 भाग आहेत. त्यामध्ये यजुर्वेदामध्ये 2 भागामध्ये कृष्ण व शुक्ल पक्ष हे त्याचे प्रमुख 2 भाग आहेत. हे देखील माहीत असू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेदास म्हटले जाते? आणि भारतीय संगीताचा पाया आपल्याला माहीत आहे की सामवेदास म्हटले जाते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, उपनिषदाची एकूण संख्या किती आहे? तर आपल्याला माहीत आहे की उपनिषदाची संख्या ही एकूण 108 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. उपनिषदाविषयी आपल्याला सांगायचं झाल्यास त्यामध्ये 108 ही एकूण त्याची संख्या आहे. आणि त्यापैकी महत्त्वाचे जर म्हणले तर 13 आहेत उपनिषद आपण मानले जातो. आणि यांचा संबंध जो वेदाच्या संदर्भाने जे मुख्य माहिती आहे, हे जे वेदाविषयीची तत्त्वज्ञान आहे ती उपनिषदामधून उलगडण्याचा प्रयत्न ही करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मग आपल्याला माहीत आहे की मांडूक्य उपनिषद आहे, ऐतरेय आहे, तैतरेय आहे. या सर्व उपनिषदाची माहिती वेदावर आधारित आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनानं आपल्याला विचारलं गेल्यास उपनिषदाची एकूण संख्या किती आहे? तर 108 इतकी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5 आहे, योग दर्शनाची रचना कोणी केलेली आहे? योग दर्शनाची रचना ही महर्षी पतंजली यांनी केलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. महर्षी पतंजली यांनी योगशास्त्राला शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि तर्कसंगत स्वरूपामध्ये त्याची मांडणी करण्यात आलेली आहे. योगसूत्राचे 4 अध्यायामध्ये विभागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये कोणते आहे? पहिलं समाधीपाद, म्हणजे योगाचे स्वरूप आणि समाधीचे महत्त्व त्यामध्ये विशद करलेले आहे. त्याच्यानंतर आहे साधनापाद, म्हणजे योग साधनेचे प्रकार आणि अष्टांगिक योग कशा प्रकारचा करावा लागतो याविषयीची माहिती ही साधनापादमध्ये दिलेली आहे. त्यानंतर विभूतिपाद हे त्यानंतर 3रा प्रकार आहे. त्यामध्ये योगामुळे मिळणाऱ्या विविध सिद्धी आणि योग केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे आपल्याला त्याच्यातून फायदे मिळतात हे विभूतीमध्ये आपल्याला सांगितले. आणि कैवल्यमध्ये आपल्याला सांगण्यात आले की अंतिम मुक्ती आणि आत्मसाक्षात्कार याविषयीची माहिती आपल्याला योग दर्शनातून मिळते. त्याच्यामध्ये अष्टांगिक योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, त्यानंतर अध्याय आणि समाधी हे ज्या अष्टांगिक योग याविषयीची माहिती जी सांगण्यात आलेली आहे की साधनामध्ये, आणि त्यामधून मानवी कल्याणासाठी किंवा आपल्या दिनचर्येमध्ये योगाला किती महत्त्व आहे आणि यामधून मिळणाऱ्या लाभाची ही माहिती आपल्याला कोणी सांगितली असेल तर प्राचीन काळामध्ये योग दर्शनाच्या माध्यमातून महर्षी पतंजली यांनी सांगितलेले आहे. हे देखील लक्षात होते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, न्याय दर्शनाची रचना कोणी केलेली आहे? तर आपल्याला सांगायचं आहे की न्याय दर्शनाची रचना कोणी केलेली आहे? तर गौतम ऋषी यांनी केलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक
प्रश्न क्रमांक 6 या विषयीची आपण माहिती पाहू की न्यायदर्शन हे तर्कशास्त्र, प्रमाण आणि ज्ञानाच्या प्राप्तीवर आधारित आहे आणि या तत्त्वज्ञानामुळे न्यायसूत्र म्हणून ओळखले जाते आणि त्यामध्ये सत्य आणि ज्ञान प्राप्त करण्याच्या विविध मार्गाचे स्पष्टीकरण केलेले आहे. म्हणजे न्यायदर्शनाची रचना आपल्याला माहीत आहे की गौतम ऋषी यांनी केली आणि जे न्यायसूत्र आहे किंवा न्यायदर्शन आहे याची पायाभरणी कोण केली असेल तर गौतम ऋषी यांनी केलेली आहे. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आपल्याला सांगता येईल की न्यायदर्शनाची रचना कोणी केलेली आहे तर गौतम ऋषी यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 7 आहे, संख्यादर्शनाची रचना कोणी केलेली आहे. तर खाली 4 पर्याय दिलेले आहेत आणि संख्यादर्शनाची रचना पर्याय क्रमांक 2 कपिल मुनी यांनी केलेली आहे. संख्यादर्शन याविषयी आपल्याला माहिती सांगायची झाल्यास हे सांख्यदर्शन आहे, ज्याला आपण संख्यदर्शन देखील म्हटले जाते आणि भारतीय तत्त्वज्ञानातील हा प्राचीन आणि महत्त्वाचा तत्त्वज्ञानाचा एक भाग आहे. या तत्त्वज्ञानामध्ये पुरुष म्हणजे चेतना आणि प्रकृती म्हणजे सृष्टीची मूळ तत्व याविषयी जी द्वंद्विक तत्वावर आधारित जी विचारसरणी मांडण्यात आलेली आहे ती कोण मांडली तर महर्षी कपिल यांनी मांडलेली आहे. आणि सांख्यदर्शनाची माहिती आपल्याला कपिल यांच्या दर्शनातून मिळते. त्यामुळे या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 कपिल मुनी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8 आहे, पूर्वमीमांसा या दर्शनाची रचना कोणी केलेली आहे तर पूर्वमीमांसा या ग्रंथाची रचना पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल जेमिनी यांनी केलेली आहे. पूर्वमीमांसा हा वेदाच्या कर्मकांड व त्यातील तत्वाचा अभ्यास करणारा एक प्राचीनतम भारतीय तत्त्वज्ञान आहे. त्याची रचना जेमिनी यांनी केलेली आहे हे देखील आपल्याला माहीत आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे की उत्तरमीमांसा दर्शन याची रचना कोणी केलेली आहे तर या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 बादरायण यांनी केलेली आहे उत्तरमीमांसाची रचना. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10, वेदांगाची संख्या किती आहे तर वेदांगाची संख्या ही 6 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. आपल्याला माहीत आहेत की वेदांग कोणते आहेत, शिक्षा, स्वरूप, छंद, ज्योतिष, निरुक्त आणि व्याकरण ही वेदांगाची 6 अंगे आहेत आणि वेदांगाची संख्या आपल्याला विचारली जाते तर ती एकूण किती आहेत 6 आहेत हे देखील आपल्याला माहीत असू द्या. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.